स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज काही फार मोठा व्हिडिओ नाही, थोडक्यातच केलेला आहे मी. तर सकाळी इथे 9 वाजलेले आहे आणि आता म्हटलं आधी भाजीपाला निवडून घ्यायचा. कारण भाजीपाला आता उशिरा आणलेला आहे, त्यामुळे मी लगेच तेव्हाच निवडून घेतला. आता दुपारी जर निवडायचं म्हटलं तर पुन्हा म्हटलं जाऊ द्या, बाहेर जायचं होतं. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की ट्रायपॉड माझा तुटला, त्याच्यामुळे काही व्हिडिओ कदाचित येईल किंवा नाही येईल. तरीसुद्धा मी छोटासा करण्याचा प्रयत्न केला. आणि फायनली आज ट्रायपॉड आणला, काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे सर्व भाजीपाला हा निवडून घेतलेला आहे आणि यावेळेस भाजीपाला दुसरीकडून आणलेला आहे. म्हणजे आम्ही नेहमी जिथून आणत असतो तिथून न आणता एका खेडेगावातून आणलेला आहे. तर मला काही फारसा तो भाजीपाला आवडलेला नाही, कारण बटाटे काही व्यवस्थित नव्हते आणि त्यातल्या त्यात मेथी पण चांगली नव्हती. बाकी ठीक होतं. म्हटलं जाऊ द्या, जास्त काही आणलेला नव्हता, थोडाफार आणलेला होता आणि तो सगळ्या निवडून ठेवला मी. मेथी तर 2-3 दिवसापासूनची होती की काय कोणास ठाऊक कशा पद्धतीने होती आणि पाणी मारून होती, ती अशी फ्रेश नव्हती. तरीसुद्धा म्हटलं जाऊ द्या, जे चांगली आहे ते निवडून घ्यायची. तर सर्व निवडून घेतला भाजीपाला आणि बाकी जास्त काही शूट केलेलं नाही मी. म्हणजे डेली रुटीन जे तुम्हाला दाखवते ते काही जास्त शूट करण्यात आलेलं नाही, कारण मोबाईल ठेवायचा कुठे हाच प्रश्न होता. आत्ताही मी तो खाली ठेवलेला आहे, भिंतीचा आधार घेते किंवा एखाद्या डब्याचा आणि अशा पद्धतीने थोडासा व्हिडिओ शूट करते. तर इथे मेथीची भाजी निवडून घ्यायची होती, त्याआधी इथे पालक निवडायची होती. पालकची भाजी छान होती आणि ही भाजी निवडेपर्यंतच मला अर्धा तास गेला माझा, कारण मेथी निवडायलाच बराच वेळ गेला. कोथिंबीर वगैरे निवडून घेतली, मिरच्या निवडल्या, सोबतच भरताचे वांगे होते, टोमॅटो होते आणि त्यानंतर कामे आटोपली. नंतर इथे भांडे लावायला घेतली. आता बाकी त्यानंतरचा व्हिडिओ मी काही शूट केलेला नाही. डायरेक्ट भांडे लावताना तो पण मी गॅसच्या ओट्यावर मोबाईल ठेवला, तेव्हाच ते व्हिडिओ घेण्यात आला. आणि त्यानंतर स्वयंपाकाचा पण घेतलेला नाही आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काय बनवलं ते रेसिपी टाकलेली आहे. तर त्यानंतर भांडे वगैरे सर्व लावून घेतलेले आहे आणि असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता, जास्त काही मोठा नाही. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता ट्रायपॉड कुठला घेतला तो दाखव. तर हा बघा, हा 300ला पडला मला, कारण मी नेहमी मिशोवरून 150 किंवा 180पर्यंत बोलवायची आणि याची क्वालिटी थोडी ठीक वाटली. आता बघू पुढं कसं आहे. तर बऱ्यापैकी इतका लांब होतो तो आणि हे पण ठीक आहे, म्हणजे लगेच आपल्याला पाहिजे तसं रोटेट करता येतं. तर हा 300मध्ये. तर असा हा आहे. आणि आज काही जास्त व्हिडिओ शूट केला नाही मी, कारण मोबाईलमुळे बराच प्रॉब्लेम होत होता. आणि जेव्हा आता हा ट्रायपॉड आणला तर आता रेग्युलर व्हिडिओ येईल, कारण हे खूप आवश्यक असतं. आपण किती जर असं व्हिडिओ करायचं म्हटलं तरी होत नाही आणि त्यासाठी ट्रायपॉड पाहिजेच असतो. आणि असं धरणारं पण कोणी नसतं आणि ठेवायचं म्हटलं, सेट करायचं, मोबाईल पडायची भीती. आणि मोबाईल तर आपल्याला किती इम्पॉर्टंट आहे हे माहीतच आहे तुम्हाला, कारण मोबाईल जर आपला फुटला तर सगळं गेलं. त्यामुळे एकतर माझ्याकडे हा एकच मोबाईल आहे आणि याच मोबाईलमधून मी करत असते. दुसरा जो मोबाईल आहे त्यातून कॅमेरा काही ठीक नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधून व्हिडिओ शूट करत नाही. आणि या मोबाईलमध्ये माझं ऑनलाईनचं पण काम आहे, त्याच्यामुळे मला हा मोबाईल खूप जपावा लागतो. त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ द्या, एक दिवस आपण व्हिडिओ छोटासाच टाकूया. येईल उद्या व्हिडिओ, पण अगदी छोटा येईल तुम्हाला, जो की मी आज जो शूट करत आहे तो. आणि परवापासून व्यवस्थित येईल. तर हा ठीक वाटला मला, नाहीतर नेहमी ऑनलाईन आणायची तर ते कमी प्राईजमध्ये आणि एक होता 900चा. तर तो काही मी घेतला नाही, म्हटलं एवढा महाग नको. आता हा 300चाच मला खूप वाटला. आणि 900चा जर घ्यायचा म्हटलं तर सध्या काही आपण इतकं खूप मोठं यूट्यूबर नाही आहे आणि त्यातल्या त्यात म्हटलं जाऊ द्या, इतके पैसे इन्व्हेस्ट नको, म्हणून मी हा साधासा आणलेला आहे. आणि त्यानंतर वरची तर सामानही आणलं. आणि बाहेर जायचं म्हटलं की मग घरचे कामं राहतात. तर मी इथे तीनला गेली, तर मला फक्त ट्रायपॉड घ्यायचा होता, सोबतच आणखी काही सामान घ्यायचं होतं. तर नुकतीच आता आलेली आहे आणि म्हटलं चला 2 मिनटं तुमच्याशी बोलूया आणि कुठला ट्रायपॉड आहे तो पण शेअर करूया. आणि हा छान वाटला, क्वालिटी पण छान आहे. तर याला ब्लूटूथ वगैरे आहे आणि व्यवस्थित आहे. आणि मी आता इथून शॉपमधूनच घेतलेला आहे. आता ऑनलाईन घेतलं असतं तर बरेच दिवस गेले असते माझे, 8 दिवस. आणि 8 दिवस व्हिडिओ टाकणं म्हणजे खूप हे झालेलं असतं, कारण एकटीकडून नाही जमत ना ते, म्हणून मग आता हा ठीक आहे. तर ही साबण आणलेली आहे मी डीमार्टमधून, जी की खादीची आहे. आणि मागच्या वेळेस मला ते याच्यामध्ये नाही मिळाली, ही सँडलवूड आहे. मागच्या वेळेस आणली ती स्ट्रॉबेरीमध्ये होती, ती मला फारशी आवडली. नेहमी मी हेच वापरते किंवा मग ॲलोवेरा. तर मग मी आज आणली ही आणि सोबतच काही आणखी सामान आणलेलं आहे.
तर त्यासोबत आम्हाला ही एक डब्बी फ्री मिळालेली आहे. आता ही कशाची माहिती नाही, साधारणतः मला वाटते हिंग किंवा काहीतरी असेल तरी. आणि नंतर हा गोटा जो की आपल्या बाथरूममध्ये यूज होतो तो. आणि त्यानंतर हे टिकल्याचे पॅकेट. मला हे असे आवडतात चंद्रकोरमध्ये. तर हे आहे. तर असे मी हे 4 आणलेले आहे आणि या डिझाईनचे आणल्या. या मला खूप आवडतात म्हणून मग मी ह्या पण घेऊन आली. तर हे 2च पॅकेट आणले कारण मला हे इतकी मोठी नाही पाहिजे, थोडी छोटी पाहिजे आणि मोठी. आणि ही पण चंद्रकोर आहे, फक्त ही थोडी डार्कमध्ये आहे, म्हणजे याला 2 शेड आहे ती. आणि नंतर ही एक आहे, तर हिला खाली थोडी डिझाईन आहे या टाईपमध्ये. तर असे मी एकूण 10 आणखी हे सेम 10 पॅकेटं म्हणजे 20 पॅकेट आणलेले आहे. म्हणजे आता खूप दिवस जाईल मला ते नेहमी मग देवीमध्ये जाण्याचं काम नाही. तर असं हे सामान आणलेलं आहे थोडंफार. आणि ट्रायपॉड